जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. गांधीनगर पाणी पुरवठा योजना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावांसाठी मंजूर करण्यात आली. आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना आम्ही मंजूर केली. आज 3 लाखहून अधिक लोकसंख्या या 13 गावांमध्ये आणि मग इथं मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली. आम्ही बघितलं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडे या ठिकाणी काम मिळालं आणि मग पाठपुरावा आम्ही अनेक वेळा केला. 27 महिन्याची मुदत या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिली होती. आज 4 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, तरी देखील काम 20% वर देखील त्या ठिकाणी पूर्ण नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आम्हा सगळ्यांना दिसते. 8 दिवसापूर्वी आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कनेरी जिथं फिल्ट्रेशन प्लांट या योजनेचा आहे तिथं भेट देण्याचा निर्णय घेतला. या एका वर्षामध्ये कुठलीही बैठक आज विद्यमान आमदार असतील किंवा प्रशासन असेल किंवा आज या सरकारमध्ये या ठिकाणी कोणी घेण्यात आलेली नाही. आणि मग सर्व आमचे जे प्रमुख आहेत या 13 गावातील सर्व सरपंच असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं, साहेब वर्षभरात कुठेही बैठक आम्हाला त्या ठिकाणी दिसलेली नाही. आम्हाला अनेक वेळा या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागते. या कंपनीचं जे डिस्ट्रीब्युशनचं काम असते, पाईपलाईन टाकण्याचं काम असते, रस्ता उकरला जातो, पण वर्षभर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती होत नाही. आणि मग आज या पाण्याची योजना ही नक्की किती वर्ष चालवणार आहे ही शंका आमच्या मनामध्ये. मेगा इंजिनिअरिंग जी हैदराबादची कंपनी आहे, ज्या कंपनीने या सरकारला हजारो कोटीचे बॉन्ड दिले, कदाचित त्यांना त्या हजारो कोटी समोर आमच्या माता भगिनींचं दुःख दिसत नसेल. आज 343 कोटीची कदाचित त्यांना कमी वाटत असते. आणि मग आमच्या माता भगिनींना त्रास, हा जीवा मरण्याचा प्रश्न आहे पाण्याचा, हा त्रास होणारा हा त्या ठिकाणी आम्हाला देखील या ठिकाणी सहन होणार नाही. त्या दिवशी आम्ही जी बैठक घेतली तिथे बघितलं की ज्या पद्धतीने जुनी योजना देखील जी चालू आहे ती देखील एनजीपी प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवत नाही. 3 महिने जो गटरीचं पाणी आज त्या ठिकाणी लोकांना द्यावं लागेल अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं का काय असं आम्हाला शंका मनामध्ये आली. कारण गढूळ पाणी लोकांना मिळत होतं. आणि मग नक्की प्रशासन हे मेगा इंजिनिअरिंगला आदेश देतं का मेगा इंजिनिअरिंग ज्यांनी हजारो कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हे आज सरकारला दिलेलं आहे ते नक्की प्रशासनाला चालवतं हे आम्हाला शंका मनामध्ये. 32% आहेत त्यातल्या जवळजवळ 6% पूर्ण झालेले आहेत. आणि मग अशा अनेक अडचणी आम्हाला समोर येतात. किती वर्ष या योजनेला लागणारी शंका मनामध्ये. त्यामुळे तीव्र आंदोलन आमच्या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून आज या योजनेच्या विरोधात या ठिकाणी झालेलं आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर पुढच्या काळामध्ये आज तुम्ही ट्रेलर बघितलं असेल पण पिक्चर बघायला आम्हाला त्या ठिकाणी दाखवायला लावू नका हे आमच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हा आक्रोश हा 13 गावांमधून आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. लाडक्या बहिणीला खर्च रस्त्यावर उतरवण्याची वेळ आता या सरकारनं आणलेली आहे. सरकार जे शब्द देतं ते पूर्ण करत नाही हे आम्ही अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी बघत आलेले आहे. आणि मग या माध्यमातून होणारा त्रास आमच्या सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे एका बाजूला काहीतरी दिशाभूल करायची, पण जो 5 वर्ष त्रास द्यायचा आहे तो त्रास देण्याची भूमिका सरकारनं या ठिकाणी स्वीकारली आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसते. आमच्या माता भगिनींना जो त्रास झालेला आहे तो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सरकारला भोगावं लागेल हे आमचं या माध्यमातून त्या ठिकाणी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.